जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत नसणारा गट कोणता? तर ते आहे सिद्दी जोहर, शाहिस्ते खान आणि अफजल खान। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की यंग बंगाल या चळवळीत कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर त्याचं उत्तर आहे सर हेनरी विल्सन। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर ही घोषणा डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी दिली। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की भारताचे पितामह कोण आहे? तर भारताचे पितामह दादाभाई नौरोजी आहे। त्यानंतर भारत छोडो आंदोलनास कुठून सुरू झाली? तर भारत छोडो आंदोलनास मुंबई येथून सुरुवात झाली। त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? तर ती सातारा या जिल्ह्यात झाली। त्यानंतरचा प्रश्न, लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कॅनडा, अमेरिका येथे केली। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणजे महात्मा फुले। यामध्ये खूप गोंधळ होतो, लक्ष द्या। त्यानंतरचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर तो आहे सांगली या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की जून 2016 मध्ये निधन पावलेले मोहम्मद अली कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते मुष्टियोद्धा होते। हे लक्षात ठेवा की मोहम्मद अली मुष्टियोद्धा होते आणि त्यांचा मृत्यू जून 2016 मध्ये झाला। त्यानंतरचा प्रश्न, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर तो लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कारकिर्दीत करण्यात आला। म्हणजे भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कारकिर्दीत करण्यात आला। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे आहे। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की पुण्याच्या या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या। तर तो विद्यार्थी होता वासुदेव बळवंत गोगाटे।